घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी. 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र. सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रॅनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच. संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. सुशांतजी, काल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची मीटिंग झाली. माझे आमदार वैभव नाईक त्या मीटिंगला होते, तुम्ही सुद्धा उपस्थित होता. यावेळी ज्या लढवय्या शिवसैनिकांनी बलाढ्य भाजपा पक्षासमोर, महायुतीसमोर त्यांच्या लढत दिली, जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती, त्यांचा तुम्ही सत्कार केलात. आणि ज्यांनी उमेदवारी एव्ही फॉर्म देऊनसुद्धा माघार घेतली, त्यांची हकालपट्टी करण्यात येणार अशा प्रकारे एक घोषणा झालेली आहे. तर ह्या मतदारसंघामध्ये, कणकवली देवगड वैभववाडी ह्या मतदारसंघामध्ये कोणाकोणाची हकालपट्टी असे कोण उमेदवार होते की ज्यांची आपण हकालपट्टी केली आहे? काल खरं म्हणजे आम्ही कणकवली तालुकाची बैठक या संदर्भात लावलेली होती आणि कणकवली तालुक्यातील जे सन्मानाने लढले आणि ज्यांनी ही निवडणूक एक आपली लढाई म्हणून स्वीकारली अशा लोकांचा आम्ही सन्मान केला. आणि जे एवढ्या ताकदीच्या विरोधात, पैशाची अफाट ताकद BJPची होती आणि त्याच्या विरोधात सुद्धा त्यांना आमिषे घेऊन सुद्धा ते या ठिकाणी ठाम राहिले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी ठाम राहिले आणि ज्यांनी ही लढत दिली आणि ही लोकशाहीसाठी लढत होती आणि लोकशाहीसाठी त्यांनी लढत त्यांनी दिली, त्यांचा सन्मान करणं संघटनेच्या वतीने गरजेचं होतं आणि तो सन्मान आणि त्यांचा आम्ही केलेला आहे. खरं म्हणजे कालच्या बैठकीमध्ये सर्वांकडनं सूर आला, एकाचाच हे नव्हतं की सर्वांकडनं सूर आला. ज्यांनी एव्ही फॉर्म घेऊन ज्या परिस्थितीमध्ये हे फॉर्म पाठी घेतले गेले आणि त्यांना पैसे पण दिले गेले अशी एक भूमिका कार्यकर्त्यांची आणि सर्व पदाधिकाऱ्यांची होती. त्यामुळे त्या पदाधिकाऱ्यांची अशी भूमिका झाली, ज्यांनी एव्ही फॉर्म दिले आणि अशा लोकांनी ज्यांनी पाठी घेतली आहे अशा लोकांची हकालपट्टी या पक्षातनं झाली पाहिजे. आणि ही योग्य भूमिका आहे, का करू नये त्यांची हकालपट्टी? आणि हकालपट्टी करण्यामागे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं, शिवसैनिकांचं एकमत झालेलं आहे आणि ही हकालपट्टी आम्ही वरच्या नेतृत्वाला कळवलेली आहे आणि ह्या पद्धतीने त्यांची हकालपट्टी होईल. हकालपट्टीची गच्छंती जी आहे ती कोणाकोणावरती, कणकवली तालुका असेल म्हणा, वैभववाडी तालुका असेल म्हणा, काय सांगाल? किंवा म्हणजे ह्या वैभववाडी सगळ्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 10-11 फॉर्म पाठी घेण्यात आले आणि त्यानंतर ह्या मतदारसंघात सुद्धा 8 ठिकाणी जिल्हा परिषदचे फॉर्म पाठी घेण्यात आले एव्ही फॉर्म देऊन आणि त्यानंतर पंचायत समितीचे पण काही फॉर्म पाठी घेण्यात आले. अशा लोकांची, अशा जे उमेदवारी एव्ही फॉर्म दिलेला होता अशा लोकांची, सर्वच लोकांची हकालपट्टी करण्यात येईल. आणि अशामध्ये काही लोक आहेत, तुम्हाला माहिती आहे, ज्यांना एव्ही फॉर्म मिळाले त्यांची हकालपट्टी करणं गरजेचं आहे. मी स्पष्ट अगदी विचारतो, काही बॅनर लागले होते, त्याने 20 लाख रुपये घेतले, 25 लाख रुपये घेतले आणि गद्दारी केली, आपली उमेदवारी विकली, अशा प्रकारचे बॅनरसुद्धा इथे लागले. त्याच्या बातम्यासुद्धा खरं चॅनलवरती प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याच्यामध्ये आपल्या वैभववाडी तालुक्यातील कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघातील आपले एव्ही फॉर्म घेतलेले उमेदवार होते सुनील नारकर, त्यांचासुद्धा फोटो होता. त्यानंतर मग अन्य काही फोटो होते, धनश्री मिस्त्री असतील म्हणा किंवा हेलन कांबळे असतील म्हणा, कोणाची नावं असतील याच्यामध्ये? काय सगळ्यांचीच नावं आहेत, त्यांची सगळ्यांची नावं जगजाहीर आहेत की ज्यांनी यामध्ये पैसे घेतलेले आहेत आणि ज्यांनी पाठी घेतलेली आहे अशांच्या नावामध्ये सगळ्यांच्या तक्रारी आहेत. पदाधिकारी, शिवसैनिकांचं एकमत झालेलं आहे आणि जर असे कोणी बॅनर लावत असतील तर त्यांचं स्वागत आहे, का लावू नयेत? ज्यांनी लोकशाहीसाठी लढले आहे त्यांचा सन्मान झाला पाहिजे आणि अशा ज्यांनी स्वतःला विकलं आहे त्यांचा अपमान झालाच पाहिजे. ज्या ठिकाणी त्यांचा सन्मान झाला पाहिजे अशा लोकांचं सुद्धा हे बाहेर आलं पाहिजे. अशा दृष्टिकोनातनं या बॅनर लागले, लोकांनी, जनतेने लावले त्यांची बॅनर. या चुकीचं काही नाही. त्यामुळे ह्यांची हकालपट्टी करणं आम्हाला लोकांनीच हे दिलेलं आहे की यांची हकालपट्टी केल्याशिवाय म्हणजे केलीच पाहिजे हकालपट्टी, अशा पद्धतीने ते बॅनर होते. थोडक्यात सुनील नारकर यांना आपण एव्ही फॉर्म दिला होता, त्यांनीसुद्धा माघार घेतली होती निवडणुकीमधनं. तर त्यांच्यासहित, सुनील नारकर सहित अन्य जे काय 8 जण असतील ह्या सर्वांचीच आपण हकालपट्टी, सगळ्यांसहित, त्याच्यात नारकर आले, सगळे आले, सगळ्यांसहित ही हकालपट्टी आहे
आणि हकालपट्टी ही पक्षानं केलेली आहे. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.